मित्रांनो आजोबा आम्हाला अचानक माळ घेताना काय म्हणले आणि मी हे काय उपटत आहे सांगतो तुम्हाला पुढे. मित्रांनो आज आता रविवारी असलं की आपल्या गावातला असते बघा बाजार आपल्यासोबत केली बघा गद्दारी, कारण मी यायच्या आधीच निम माळ होतो. आजोबा आपल्याला म्हणले 2 किलो मिरची घेतलं तरी 1 किलो कारले फ्री देतो. मग काय घेतलं बघा, काय मित्राला घ्यायचं होतं मसाल्याचं सामान. हा आहे बघा आपल्या गावातला एक छोटासा बाजार, काय माळ वगैरे घेतल्यावर निघालो बघा घरात, कारण मला जायचं होतं शेतात. गाडी काढली निघालो बघा शेताकडे. मग काय लावून घेतली बघा इथंच गाडी, कारण मित्रांनो आम्हाला तिकडे शेताकडे जायला रस्ता नाही. मित्रांनो आमच्या भावकीला जर आमचा नाद आहे त्याच्यामुळे आम्हाला रस्ता दिलेला नाही. पण जाऊ द्या मित्रांनो, काही विषय नाही, आपली वेळ आल्यावर नंतर बघू आपण काय करायचं काय नाही. निघालो बघा आपल्या शेताकडे, कारण लवकर जाऊन आपल्याला थोडासा घेवडा काढायचा होता. पोहोचलो बघा मित्रांनो आपल्या शेतात. आपला घेवडा कसा आला आता कमेंट करून नक्की सांगा. आई पप्पा तिथं अगोदरच घेवडा काढत होते बघा. मग काय त्यांच्यापाशी गेलो. मित्रांनो पप्पाची काहीतरी काम होतं, त्यांना जायचं होतं घरी. मग काय त्यांना माझ्या गाडीची चावी दिली. मग काय मित्रांनो मी पण केलं बघा घेवडा काढायला चालू. असं उपटून घेवडा काढला की तिचं खालचं धसकट राहत नाही बघा, मग डायरेक्ट पेरता येते आपल्याला. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आपल्याला शेतात काम करायला लाज वाटत नाही बघा. एक तर कळलं बघा मित्रांनो की जो लाज ती कधीच पुढे जात नाही. काय एक काकडी घेतली मित्रांनो, पाणी वरून धुयचं होतं, कारण त्याच्याला आपल्या शेतात लाईट येणार नव्हती. काय पाणी वगैरे भरलं मित्रांनो, निघालो घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा. भेटू पुढल्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.